आता प्रॉब्लेम वहीत वाचा तुमच्या नोट्स मध्ये. A calorimetry contains 10 gram of water at 20 degrees Celsius. Temperature falls to 15 degrees Celsius in 10 minutes. When calorimetry contains 20 gram of water at 20 degrees Celsius, it takes 15 minutes for the temperature to become 15 degrees Celsius. The water equivalent of the calorimetry is SI unit. ओके. आता लक्ष द्या एव्हरीवन, लुक ॲट बोर्ड. कॅलरीमेट्री मध्ये आपण यूज करतोय मेटल पीस टाकला तर ह्यावर हा प्रॉब्लेम नाहीच आहे. कॅलरीमेट्रीच्या फॉर्म्युल्यावर हा फॉर्म्युला प्रॉब्लेम बेस नाही आहे. दोन केस आहेत. पहिली केस काय, 10 ग्रॅम ऑफ वॉटर, त्याचं इनिशियल टेम्परेचर किती होतं, 20, बरोबर, आणि त्याचं फायनल टेम्परेचर किती आहे, 15. म्हणजे 10 ग्रॅम ऑफ वॉटरचं इनिशियल टेम्परेचर किती होतं, 20, जे फायनल झालं 15. मग ते फायनल 15 झालं, हे कुठे गेलं, ऍटमॉस्फिअर मध्ये गेलं, बरोबर, ते लॉस झालं. अंडरस्टूड, इज इट राईट. म्हणजे हा प्रॉब्लेम मी इथे घेतला, पण हा हीट एक्सचेंज वर आहे. हा प्रॉब्लेम कसा आहे, हीट लॉस झाली, तेवढीच हीट लॉस झाली. आता यात टाइम इन्व्हॉल्व आहे बघा, टाइम इन्व्हॉल्व आहे, 50 मिनिट अँड 15 मिनिट. म्हणजे काय, रेट ऑफ हीट लॉस, रेट ऑफ टाइम आला ना की रेट ऑफ हीट लॉस. मग रेट ऑफ हीट लॉस ओके हा सेम आहे. कॅलोमीटर कंटेन 20 in 50 minutes आणि कॅलोमीटर 20 ग्रॅम वॉटर ऍट 20 टेक्स 15 minutes. मग आपण वॉटर इक्वेल ऑफ कॅलोमेट्री फाइंड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एज व्हॉट वी नीड, वॉटर इक्वेल ऑफ कॅलोमेट्री मला फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी मला एक ॲज्युम करायला पाहिजे, रेट ऑफ हीट ट्रान्सफर इन बोथ केसेस इज सेम. ओके, मी काय ॲज्युम करणार, हा प्रॉब्लेम घेतला तर डेटा पहिल्यांदा मी केस 1 घेतो, असं लिहितो बघा, केस 1. मग डेटा आल्यानंतर कळतंय का बघा तुम्हाला, मी याला केस 1 म्हणतो. हा, केस 1 काय, केस फर्स्ट काय दिलंय की मास आहे 10 ग्रॅम, मास किती आहे, 10 ग्रॅम आहे. आणि इनिशियल टेम्परेचर किती आहे, T1, हा किती आहे, 20, आणि फायनल किती झालंय, 15. मे डेल्टा T1 किती आहे, दोघांचा डिफरन्स 5 डिग्री सेल्सिअस, and टाइम स्मॉल t1 15 मिनिट्स आहे. अंडरस्टूड, हा पहिल्यांदा 10 मिनिट्स, 10 मिनिट्स. इज इट क्लिअर, आलं लक्षात. दुसरी केस काय, दुसऱ्या केस मध्ये मास किती आहे, मास इज 20 ग्रॅम, T1 इनिशियल टेम्परेचर किती होतं, 20, बट फायनल किती झालं,
मास चेंज झालंय, फायनल तेच आहे. फायनल तेच आहे ना. इनिशियल 20 आणि फायनल किती आहे 15. म्हणजे चेंज इन टेम्परेचर सुद्धा सेम आहे बघा दोन्ही केसला. हाऊ मच 5 days. बट टाइम किती आहे? टाइम नाव 50 minutes. आणि त्यासाठी वॉटर इक्वेलंट ऑफ कॅलरीमीटर विचारलंय. अंडरस्टूड? हा डेटा का आला? मग आपल्याला सॉल्व करायचं आहे फॉर वॉटर इक्वेलंट. त्यामुळे मी काय म्हणणार, मी यामध्ये अज्युम काय करू आपण, हीट रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज सेम. आयडियल कंडिशन आहे दोन्ही. मग रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज सेम इन बोथ केसेस. कसं लिहा? लेट अज्युम रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज सेम इन बोथ केसेस. हे आपण अज्युम केलं हीट ट्रान्सफर. आता कॅलरीमेट्री चेंज झालेली नाही, त्यामुळे अज्युम करायची गरज नाही. इट इज सेम ओनली. म्हणजे P1 बघा, लक्ष, रेट ऑफ हीट ट्रान्सफरला फॉर्म असतो P1 इज इक्वल टू P2. लिहिला? P1 म्हणजे काय? Q1 बाय T1. अँड P2 म्हणजे काय? Q2 बाय T2. आता टाइम T1 T2 सेम आहे का नाही? टाइम T1 T2 सेम आहे का नाही? 50 मिनिट 50 मिनिट नाही, नाही सेम. ओके, आता ऐका. Q1, आता Q1 तरी लावलो, हे काय सांगा ना. रेट म्हणजे डिवाइड बाय टाइम. ओके, तर Q किती आहे? हीट M1, बघा लक्ष द्या, M1 हे वॉटर आहे. SW इंटू डेल्टा टी. ही काय आलं? डेल्टा T1 म्हणून. ठीक आहे. हे काय आलं? हीट लॉस बाय वॉटर टू ऍटमॉस्फिअर. बट वॉटर कशामध्ये आहे? कॅलरीमेट्री मध्ये आहे. मग त्यानेच तो हीट लॉस करणार ना. तेच हीट काय होणार? लॉस होणार. त्यामुळं एम ऑफ कॅलरीमेट्री ह्याला वॉटर इक्विव्हॅलंट आपण म्हणू शकतोय. म्हणजे सेम मास ऑफ वॉटर. फक्त काय घ्यायचं, एनीवन एस काय घ्यायचं? ज्यावेळी कॅलरीमेट्री कॉपरची असते ना, टोनसाठी फक्त, बाकीच्या रिवाइज करावं. M1 म्हणजे कॉपरची कॅलरीमेट्री इंटू एस ऑफ कॉपर इंटू डेल्टा टी म्हणजे इट इज हीट लॉस बाय कॅलरीमेट्री. अंडरस्टूड? मग आपल्याला वॉटर इक्वेलंट फाइंड करायचं आहे, त्यावेळी मास ऑफ कॅलरीमेट्री घेऊन झालं नाही. मास ऑफ वॉटर इक्वेलंट कॅलरीमेट्री म्हणजे एस ऑफ वॉटर घ्यायला पाहिजे. झालं कसं काय ना एव्हरीवन? ह्याला हे काय होते मग? वॉटर इक्वेलंट होतं. म्हणजे वहीमध्ये बघा वॉटर इक्वेलंट घेतले का नाही आपण त्या कॅलरीमेट्रीला एस ऑफ वॉटरनं मल्टिप्लाय केलं तर ते MC म्हणजे काय? वॉटर इक्वेलंट ऑफ कॅलरीमेट्री. अंडरस्टूड? इंटू डेल्टा T1 डिवाइड बाय T1. T1 मी चेंज करतो बघा युनिट. 10 मिनिट आहे. 10 इंटू 60 करतो. मिनिट म्हणजे किती? 60. 10 इंटू 60 सेकंड. बरोबर? आता इकडे बघा, लक्ष द्या. M2 इथं M2 पाहिजे होतं. मास बदल ना M2. SW वॉटरच आहे. डेल्टा T2 इथं T2 पाहिजे. प्लस हे झालं वॉटरनं हीट लॉस केलं. कॅलरीमेट्री हीट लॉस केलं M मास. बट वॉटर इक्वेलंट फाइंड करायचं आहे.
म्हणून एस ऑफ वॉटर मल्टिप्लाय करायचं. कळालं का तुम्हाला? सिंपल हिंट दिले. वॉटर इक्विव्हॅलंट फाइंड करायचं ना, तर एस ऑफ वॉटर मल्टिप्लाय करायचं इंटू डेल्टा टी डिवाइड बाय 15 इंटू 60. काय काय कॅन्सल होईल सांगा आता? काय काय सेम आहे? एस एस डेल्टा T1 इक्वल डेल्टा T2 काय नाही? मग एस डब्ल्यू तर कॅन्सल होणार सगळ्यांकडलं. कळलं? डेल्टा T1 अँड T2 सेम आहे म्हणून कॅन्सल. राहिलं काय? 60 कॅन्सल. राहिलं M1 प्लस MC बाय 10 इज इक्वल टू M2 प्लस MC बाय 10. 15. Very nice. 15. Is it clear? 15. चला सॉल्व करूया. M1 किती आहे? M1 किती दिलंय? 10. M2 दिलं 20. हा 10 MC वॉटर इक्विव्हॅलंट डिवाइड बाय 10. M2 दिलंय 20. M2 is 20 plus MC by 15. Okay. So it is बारकं झालं. ओके. हा आता कॅल्क्युलेशन बघा. इट इज अ 15 मल्टिप्लाय झालं किती आलं आन्सर बघा. 10 प्लस MC 10 20 प्लस MC. करा कॅल्क्युलेशन. 150 प्लस 15 MC 200 प्लस 10 MC. 15 MC minus 10 MC is equal to 200 minus 150. ऍक्च्युली ह्या स्टेपनंच आन्सर यायला पाहिजे तुमचं. इट इज अ 50 डिवाइड बाय 10 किती आलं? 15 बाय 10 minus 5 MC डिवाइड बाय 50. 50 बाय 5 किती? 10. It is a 10 gram. फायनल आन्सर नाही, करेक्ट आन्सर. तिने विचारले आन्सर काय झालं? इन SI युनिट म्हटलंय, मग KG मध्ये कन्वर्ट करून ते 10चं होत नाही. अंडरस्टूड? म्हणजे हा SI मध्ये तिने मला नको पाहिजे होतं. विदाउट SI सॉल्व्ह झालं. इज इट क्लिअर? प्रॉब्लेम तुम्हाला कळाला का? हा